तर where f of t is काय आहे f of t 1 upon t into t minus 1. तर हा कोण आहे f of t बरोबर. म्हणजे फॅक्टर कसे नॉन रिपीटेड म्हणजे यूज रूल नंबर 1 म्हणजेच काय t साठी आपण हे कन्सिडर करूया प्लस t minus 1 साठी b म्हणजे जेवढे फॅक्टर तेवढे कॉन्स्टंट घेतले. आता एलसीएम काढूया. कसा काढतो रे क्रॉस स्ट्रेट बरोबर. तर इथे घेऊया आपण म्हणजे a into t minus 1 plus b into t upon t into t minus 1. LHS as it is 1 upon t into t minus 1. तर बघा बरं डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे. काय करूया इक्वेट न्यूमरेटर म्हणजेच काय 1 इक्वल टू a into t minus 1 plus b into t. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला a फाइंड करायचे बरोबर ना. a फाइंड करताना b ला 0 करायचं, b फाइंड करताना a ला 0 करतो आपण. म्हणजे when आणि t इक्वल टू म्हणजे t कॅल्क्युलेट केला म्हणजे आता a कॉन्स्टंट फाइंड करतो म्हणजे b कॉन्स्टंट कधी होईल जेव्हा आपण डायरेक्टली t कॅल्क्युलेट करू 0 आणि की b into 0 is 0 म्हणजे when t equal to 0 then 2 becomes काय मग 1 equal to a into t 0 0 minus 1 b into 0 is 0 नाही लिहिलं तरी चालेल. 1 equal to 0 minus 1 is minus 1 मग minus 1 into a minus a therefore RHS चा साइन मी LHS ला शिफ्ट करतो म्हणजे minus 1 equal to a. सिमिलरली आता b फाइंड करूया. काय आहे when t equal to b फाइंड करताना एक कांस्टेंट 0 झाला पाहिजे. एक कांस्टेंट 0 केली त्यावेळेस हा ब्रॅकेट 0 होईल आणि हा ब्रॅकेट 0 केली त्यावेळेस t ची व्हॅल्यू काय पुट करा 1 म्हणजे काही when t equal to 1 then 2 becomes म्हणजे काही 1 equal to आता हा ड्रॉप केला तरी चालेल डायरेक्टली काय लिहिया b into 1. तो b into 1 काय लिहिल b म्हणजे क्लिअरली b काय मिळाला 1. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती आपण स्टार मध्ये ठेवूया बरोबर. म्हणजे ती स्टेप नंबर 3 पुटिंग स्टार इक्वेशन. स्टार इक्वेशन बघा हे काय रे I equal to 1 by 3 integration from 8 to 27 काय 1 upon t into t minus 1 dt equal to 1 by 3 integration from 8 to 27. आता 1 upon t into t minus 1 लाच काय इक्वेट केले होते आपण a upon t plus b upon t minus 1 म्हणजेच काय इथं a upon t plus b upon t minus 1 dt. तो पुट करूया व्हॅल्यू काय 1 by 3 constant as it is integration from 8 to 27 a is अरे minus 1 upon t plus b is अरे b is 1 upon t minus 1 dt. हम करूया सेपरेट इंटिग्रेशन. आता 1 by 3 तो कॉमन मल्टिप्लाय आहे सगळ्यांना बरोबर म्हणजे 1 by 3 as it is काय इंटिग्रेशन फ्रॉम 8 to 27 बरोबर -1 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढला. न्यूमरेटरला 2 असलं सब का मालिकेत घेतो म्हणजे बरोबर -1 into 1 dt प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 8 to 27 1 upon t minus 1 dt. तर कर्ली ब्रॅकेट टाकूया. आता करा इंटिग्रेट काय रे काय लिहितो बघा बरोबर 1 upon x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे log x. तर 1 upon
log x. मग बघा बरं इथंच रिझल्ट मी यूज करतो. आणि इंटिग्रेशन ऑफ 1/x इज log x plus c. जनरली इथे यूज केला हा फॉर्म्युला, बरोबर. आता t चं डेरिव्हेटिव्ह 1, -1 चे 0, 1 - 0 येईल 1. आहे का परफेक्ट न्यूमरेटर? म्हणजे यूज कुठला फॉर्म्युला वापरला जाईल? यूज इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx. Use integration of f dash x upon f of x dx is equal to log of mod of f of x plus c. Log of mod of f of x plus c. तर यूज करूया मग हे काय राहील 1/3 as it is, बरोबर. 1/3 as it is minus of काय याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t. आता 1/t चे log t रिप्लेस x by t म्हणजे इथं log t. अप्पर लिमिट आहे 27, लोअर लिमिट आहे 8 प्लस इथं बघा बरं f dash x कोण आहे 1, f of x कोण आहे t - 1. म्हणजे यूज log of f of x. f of x काय पुट करूया आता t - 1. log of t - 1. अप्पर लिमिट इज 27, लोअर लिमिट इज 8, बरोबर. तर सिंप्लिफाय करा मग काय 1/3 माइनस ऑफ काय डेफिनेट इंटीग्रल और फंडामेंटल थ्योरम ऑफ इंटीग्रल कैलकुलस किंवा डेफिनेशन ऑफ डेफिनेट इंटीग्रल. t is replaced by upper limit minus t is replaced by lower limit plus इथं लिहितो बघा प्लस. आता t is replaced by upper limit minus t is replaced by lower limit म्हणजे जी log of 27 minus 1 minus log of 8 minus 1. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर. म्हणजेच काय इथं 1/3 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि आतलं साइन चेंज होईल बघा. म्हणजेच काय लिहिले मायनस log 27 माइनस माइनस प्लस येईल log 8 प्लस log ब्रॅकेट सोडूया 27 minus 1 is अरे 26 minus 8 minus 1 is 7 म्हणजे जी log 7. आता इथं कुठला फॉर्म्युला वापरूया दोन्ही केस मध्ये log m minus log n log m minus log n आणि इथे log m minus log n. काय असतो कोण सांगेल? यूज. अरे log m minus log n is log m by n, बरोबर. म्हणजेच काय लिहिलं 1/3 log m is 8 and n is 27. मग असं करूया log m minus log n म्हणजे जी log m by n म्हणजे जी 8/27 minus plus आला का m is replaced by 8 and n is replaced by 27 plus log m minus log n is log m by n म्हणजे जी log m is 26/7 जी log m by n. परत बघा बरं log m plus log n म्हणजे काय? अरे यूज log m plus log n. काय कोण सांगेल? log m plus log n is log mn. log m plus log n is log mn म्हणजे इथं 1/3 log of m is replaced by 8/27 into
n is replaced by 26 by 7. तर आता हे मी पुसतो, म्हणजे n is 26 by 7 log mn or m into n. म्हणजे काय झाला, I equal to 1/3 log of, करा मल्टिप्लिकेशन, 26 into 8, किती 208 upon 27 into 7 is 189. बघा बरं आलं का, 1/3 log of 1/3 log of 208 upon 189. हा काय मिळाला आपल्याला फायनली आहे. तर सर्वांनी हे व्यवस्थित लिहून घ्या, बरोबर. आणि जर कोणाला डाऊट असेल तर विचारा. तर पहिल्यांदा हे लिहा, नंतर हे लिहा आणि नंतर शेवटी हे लिहा, लास्ट स्टेप, बरोबर. आणि शेवटी काय म्हणायचं, therefore integration from 2 to 3 1 upon x into x cube minus 1 dx is 1/3 log of 208 upon 189. Hence proved.